शरण दरवर्षी येतो या सणाला तुम्ही इकडे? दरवर्षी येता ना? सुट्टी काढून येतात दरवर्षी. कसा वाटतो हा सण? एकदम मजेशीर. आणि पालखीबद्दल काय सांगाल? थोडं सांगायचं झालं तर आनंद वाटतो की कल्पनेच्या बाहेर शब्दात वर्णन करता येणार नाही अशी या पालखीची मजा आहे. आणि बहुतेक कंपनी बहुतेक फॅमिल्या खास या पालखीसाठी मुंबईवरून गावी येतात आणि मुलाबालांसहित येतात. नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आलो आपण बागमंडला या गावामध्ये. आणि बागमंडला गावामध्ये ना आपण शरण शोधायला आलो आहे आणि आंबवणीच्या संकासुराला चिडवायला आलो आहे. तर याची काय धमाल असते ना मी तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ कंटिन्यूमध्ये बनवून राहा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर इकडे बघा आंबवणी पालखी आहे ना या साईडला. ही शरण शोधायला सुरुवात केलेली आता या साईडला. आणि पब्लिक बघा इथे आंबवणीच्या पालखीनं शरण शोधायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या साईडला संकासूर आहे. पालखीने ना आता शरण शोधायला ना सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला मित्रांनो पहिल्याच त्याच्यात थोडं 5 मिनिटात पहिला शरण शोधून काढलंय. शरण पहिलं शरण या साईडला सापडलं आपल्याला. दाखव इकडे. पाऊल पण शहरामध्ये पाऊल पण असते. अंगार असतो, पालखी असते आणि एक श्रीफळ असतो. आणि शरण शोधल्यानंतर ना पालखी आधी खांद्यावरती नाचवली जाते. शोधायला सुरुवात केली आपण आहे. शरण सापडला इकडे पालखी इथून गेली वरतून. शरण दिसला नाही पाहिजे. आहे का नाही? आणखीन एक शरण सापडलं आपल्याला. पालखी घेतो हे पालखी या परत दाखवायचंय. दाखव इकडे आहे ना. पहिले आता शरण आहे ना आपल्याला अजून एक शरण सापडलंय. देवीचा अंगार असतो, फुलाची पाकळी असते आणि बघा नारळ असतो, श्रीफळ. अशा प्रकारे शरण शोधल्याच्या नंतर आहे ना जी पालखी असते ना ती खांद्यावरती नाचवली जाते. इकडे संकासुर बघा आपला.
सापडलंय इकडे यांचं शरण होतं इकडे दादांचं शरण होतं एक मिनिट तिसरा शरण मिळाला इकडे अजून एक शरण आपल्याला सापडलेलं आहे या साईडला चालू कर बघा शरण सापडलं आपल्याला पालखी काय इकडे विजाताई श्रीफळ असतो ना पालखी समोर पडला जातो देवी समोर नाही तर फोडला जाईल दादा कुठे आहेत त्यांना व्हिडिओ करायचा होता बाय दमलीच सांगा संकासूर बोलवा
शरण होता. त्याला दाखव इकडे. श्रीफल अंगारा आणि फूल होतं. आणि इकडे देवीच्या इथे ना हे आपण अर्पण करतो इकडे. आणि श्रीफल फोडला जातो. आणि खांद्यावरती पालखी नाचून दुसरं शरण आपण परत शोधायला जाणार आहोत अजून एक. ह्याच्या आता पुढचं ना अजून एक शरण शोधायसाठी आता पालखी निघालेली आहे. इकडे ना आपल्याला अजून एक शरण सापडलंय. कुठे हे बघा शरण इकडे सापडलंय. दाखवा ना इकडे बघा शरण. तुमचं होतात का शरण? आहे ताईंचं शरण होतं या साईडला ठेवलेलं इकडे. आपल्याला सापडलंय. आणि आता नाही या साईडला इकडे मित्र आहे ना इकडे श्रीफल होता. इकडे अंगारा बघा. हे देवीला अर्पण करतो आपण. आणि त्याच्यानंतर इकडे श्रीफल फोडला जाईल इकडे. तेव्हा शरण शोधताना ना संकासुराने इकडे मुलांची धाव पकडली आहे. चल चल इकडे पब्लिक किती आहे संकासुरला बघायला. इकडे शरण शोधतात आहेत. आपण शरणाजवळ जाणार आहोत तिकडे.
कॅमेरामॅन सापडला आपल्याला. पायाने खवण काय चुकीचं आहे ना. कुठे काय तो पायाने खवण चुकीचं आहे. अरे तो आमचा नाही मध्ये येऊ नको. श्रीफल फोडून आहे ना पालखी आता खांद्यावर नाचवली जाईल पुन्हा एकदा. शरण शोधल्याच्या नंतर ना पालखी आहे ना ती खांद्यावर नाचवली जाते आहे. शरण शोधून आहे ना आलेले आहे ते पूजा वगैरे करतील आणि पालखी आहे ना आता बाणकोटला जायला निघेल. बघायला पाहिजे ना. संकासूरला नाही असं इकडे गावकरी आहेत ना सर्व मुंबईवरून आले आहेत. आता हे संकासूरला निरोप देणार आहेत बाणकोट या गावामध्ये जाण्यासाठी. दरवर्षी येतं सणाला तुम्ही इकडे. दरवर्षी येतं ना न चुकता सुट्टी काढून येतं दरवर्षी. कसा वाटतो हा सण? एकदम मजेशीर. आणि पालखीबद्दल काय सांगाल थोडं सांगायचं झालं तर? आनंद वाटतो की कल्पनेच्या बाहेर शब्दात वर्णन करता येणार नाही अशी या पालखीची मजा आहे. आणि बहुतेक कंपनी बहुतेक फॅमिल्या खास या पालखीसाठी मुंबईवरून गावी येतात आणि मुलाबालांसहित येतात. असं इकडे सर्व आहेत ना हे गावकरी आहेत. त्यांच्याकडनं त्यांचं व्यक्तव्य आहे ना पार पडलं आणि तेव्हा शाबासकी पण दिली आहे संकासूरने यांना. तर मित्रांनो आपण आलेलो ते म्हणजे बागमाळला गावामध्ये. तुम्हाला दाखवलं बागमाळला गावामध्ये काय शरण शोधायची धमाल असते ती. आणि संकासूरला पण चिडवताना मी तुम्हाला दाखवलं. आपल्याला सर्व शरण आहेत ना ते कॅचअप करताना आले. जेवढे शक्य होतील ना तेवढे शरण आहेत ना आपण हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता ही पालखी आहे ना ही बागमाळला इकडून आहे ना आपल्या बाणकोट वाल्मिकी नगर या साईडला आता रवाना होणार आहे. ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ आवडली का? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ना तुम्हाला अशाच नवीन भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटू अशा नवीन भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.